हाय हाय मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता वाजलेले आहे सकाळचे 10. तरी आपला हा तिसरा ब्लॉग आहे. तर हळूहळू शिकत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की आम्ही आमच्या घरच्या दोन्हीही रूमा पूर्ण सामान काढलं. हे बघा, 2 दिवस आम्ही पूर्ण सामान दोन्ही रूमा खाली केल्या, कारण की आम्ही करणार आहे छोटंसं फर्निचर. म्हणून आम्ही 2 दिवस पूर्ण सामान खाली केलं. कुठं फर्निचर होणार सांग ना मम्मा. आता इथे बनणार आहे, असं कपाट वगैरे बनवणार आहे आणि वर पीओपी बनवणार आहे. असं छोटंसं 2 रूमचं करत आहे. हे बघा, आता दुसऱ्या रूममध्ये चाललो आम्ही. दुसऱ्या रूममध्ये करलो. दुसरी रूम, हे बघा, दुसरी रूम पण आम्ही खाली केलेली आहे. 2 दिवस आम्हाला पूर्ण सामान खाली करायला वेळ गेला. दाखवतो आम्ही ते पण. हे बघा, हे रूम पण खाली केली आहे. इथे पण कपाट बनवायचं आहे आणि पीओपी करायची आहे. नंतर रूम झाल्यावर पण आम्ही तुम्हाला दाखवणार कसं बनायचं. हे बघा, आता आम्हाला 2 दिवस पूर्ण रूम खाली करण्यातच वेळ गेला. ते पण आम्ही तुम्हाला मध्ये दाखवणार आहे. ठेवला सर्व किचन मध्ये मसाला ठेवलाय. हे बघा, हे बघा, सर्व किचन मध्ये कपाट, सर्व किचन मध्ये मसाला ठेवला. सामान सर्व इथं जमा केला, सर्व इथं आणि साहिल दादा आणि मी दोघांनी सर्व सामान काढला. दोघांनी सर्व सामान काढलं. हे बघा, इथे पण ठेवलं सर्व डायनिंग टेबलवर ठेवलं. काही बाहेर काढलं, काही वरच्या मजल्यावर ठेवून दिलं, काही वरच्या मजल्यावर मोठं सामान इकडे बाहेर दिवाण वगैरे काढून ठेवले. सर्व सामान आम्ही दोघं मायला काय सगळं सामान मोफत करतात. दिवाण वगैरे वर नेऊन ठेवले. एक दिवाण वर नेला, एक दिवाण गल्लीत ठेवला, एक दिवाण इथं ठेवला आतमध्ये आणि एक दिवाण आपण इथं टाकला हॉलमध्ये. एक हॉलमध्ये टाकलं आणि कुट्या वगैरे बाहेर नेऊन ठेवले. असं पुरं ह्या 2 रूम मध्ये ऍडजस्ट केलं. 2 रूमचं सामान ह्या 2 रूम मध्ये ऍडजस्ट केलं. आता आज पीओपी वाला येणार आहे आणि 1 हप्ता पीओपीचं काम चालते 2 रूमचं आणि नंतर तिथून 15 ते 20 दिवस याचं फर्निचरचं काम चालते. आता पूर्ण 1 महिन्याचा ब्लॉग याच्यात जमा होईल आणि 1 महिन्याचा पूर्ण ब्लॉग दाखवू आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत. ठीक आहे मित्रांनो, हे बघा, हॉलमध्ये पण आम्ही सामान ठेवलेलं आहे. छोटं मोठं सामान हॉलमध्ये ठेवलेलं आहे. छोटं मोठं म्हणजे लॅपटॉप वगैरे, हे बॅगा वगैरे याच्या कॉलेजच्या. बेड पण इथे टाकला एक आणि छोटं ड्रामा वगैरे इथे ठेवले. आणि हे बघा, पीओपी वाल्याचं सामान आलेलं आहे. आता आज आल्याबरोबर ते कामाला लागतात. असं प्रोसिजर आहे. आता बघू शकता तुम्ही, 2 दिवस लागले याला. पहिले त्यांनी जे लावून ठेवलं लोखंडाचं बाहेरचं पीओपीसाठी आणि नंतर त्यांनी वायरिंग जोडली. हे 2 दिवस हे एकाच ठिकाणी. तर असं दिसत आहे आता हे पुरं असं वाजवायला घर वगैरे नाही, माती आहे खाली बघा तुम्ही, पूरी माती आहे पुरा. हाय मित्रांनो, आता मी बाहेरून आली आणि बघते तर मजूर गेलेले आहे दिवसभर काम करून. आता बघा, त्यांनी हे केलं. आज वायरिंग पण ओढली सकाळी. काल त्यांनी हे लावून घेतलं होतं लोखंडाचं लावून वगैरे. आज त्यांनी दिवसभर हे वायर ओढले आणि मी आता आली तर पाहिलं तर रूममध्ये असं वाटते पूर्ण माती, असं वाटते कसं रूम झाली. बघा, आता ते नंतर पण माहीत पडेल का छान झाला, कलर वगैरे झाला, मस्त दिसेल. आता बघा, इकडल्या रूम मध्ये आहे, इकडल्या रूम दाखवते. इकडल्या रूम मध्ये प्लाय पण हे पण लावणं झाले. बघा, आज त्यांनी इकडलं पण छान काम केलं. हे बघा, 2 हे पण लावलं आणि प्लाय पण लावले आणि वायर पण ओढले.
लाईनचे वायर पण ओढणं झाले म्हणजे दिवसभर छान इकडनं पण काम झालं. मला वाटतं 4 मजूर होते, छान काम केलं. आल्यावर बघते तर पुरं माती माती आल्यावर बघते त्याला असं 2 दिवसाचं काम यांना दाखवून द्यायचं. बघा चला मी दाखवते तुम्हाला संपूर्ण उद्या वगैरे कसं काय होतं तर मग चांगलं झाल्यावर पण दाखवतो. पण आता सर्व माती माती वाटत आहे. सर्व घरातली पूर्ण पायाला माती तर माती माती. ठीक. मित्रांनो आता झालं हे ओके. बघू शकता तुम्ही असं बिन कलरचंच इतकं सुंदर वाटत आहे. हे बघा बघा 8 दिवस लागले. हे एक रूम आणि हे बघा इकडली दुसरी रूम. ही इकडली वेगळी डिझाईन आहे, ते वेगळी डिझाईन आहे. हे बघा आज त्यांनी स्वच्छ करून घेऊन आज संपलं त्यांचं POPचं काम. हे बघा आम्ही लाईट पण आणली. लाईटचं पण माप देऊन त्यांनी होल केले आहे. ही डिझाईन खूप छान आहे. दोन्ही पण आज ओके झालं. बघू शकता स्वच्छ करून दिलं. आता उद्यापासून फर्निचरचं काम चालू होणार. चला दाखवून आम्ही समोर काय होते. मित्रांनो आता आले आहे फाऊडचं सामान पुरा ट्रकभर. ट्रकमध्ये बघू शकता तुम्ही किती सामान आलेलं आहे. इथं ठेवलेलं आहे. आता आज ते औषध पण मारलं 2 रूमला. हे बघा हे ठेवत आहे. आता हे सामान आणून ठेवत आहे. दोन्ही रूमला औषध मारलं आज. कधी बसला आहे दिवसभर काम करत आहे. आमच्या ब्लॉग मध्ये तेच कपडे होते, तेच कपडे होते. हे आणलं आहे असे खूप सामान आणलं आहे. एखादं एकदम पसारा झाला. एकदम तिकडली POP आणि सगळं झालं आहे कम्प्लीट. तर मम्मीच्या ब्लॉगमध्ये आपण कळवलो आता इकडल्या रूमचं POP करणार आहे मम्मी. आता इकडलं पण सामान इमान सगळं आम्ही खाली करू राहिलो. तर दोन्ही रूमा खाली झालं, 3 रूमा खाली झाल्या. मम्मी आता भिजवायली पीठ कारण की मम्मी म्हणजे दादा बाहेर गावी चालला 8-15 दिवसासाठी. तर आता बाकीचं काम करणार आहे आता घरातलं. तर पुरं पाहू शकता तुम्ही कसा पसारा झाला. इकडलं दाखवू शकत नाही कारण की ते कोणतरी लिक्विड लावलं अंदाज ते उघडता येत नाही. ॲसिडिक सारखं झालं आहे ते. तर बस आता चालू आहे सगळं. मम्मी आता स्वयंपाक बनवून राहिली. मम्मी बोल ना काही. काय बोलू बा कामाला थकवा आला सर्व. बरं मम्मी म्हणते मला दाखवू नको म्हणते, पण तरी दाखवून देऊ आपण तेवढं चालते. म्हणते तर मित्रांनो बस मग पाहता येते काय करा. ठीक आहे. तर मित्रांनो मम्मीच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो तर आता सगळं वरचं सामान गिमान ठेवलं सगळं मिळून आम्ही. पहिले तर यांना मला भाग दिला नव्हता. पहिले म्हणे आम्ही सगळं स्वतःच केलं म्हणे, पण असं काही होतं नाही. तर मी केलं होतं त्याच्यात प्रोत्साहन, माझं पण प्रोत्साहन होतं त्याच्यात. आता इकडलं एक कपाट नेलं आहे आता आम्ही. आता दुसरंवालं हे जे कपाट आहे हे वर द्यायचं आहे आपल्याला, वरतं नेऊन ठेवायचं आहे. तर आतापर्यंत मम्मीचा ब्लॉग तर होत नव्हता. जसा मी हात टाकला याच्यात मग ब्लॉगले हात लागला. मम्मीला वेळच वेळ राहते. हा पाहू शकतो दादा आला. राहील दादा गुड मॉर्निंग मित्रांनो. आता बघा आम्ही त्यांना हे छोटी रूम पूर्ण खाली करून दिली. हे बघा
इथून आपल्या हॉलमध्ये सामान ठेवून हा दरवाजा पॅक केला. हे बघा, छोटी रूम खाली करून दिली आणि किचन दिली खाली करून. हे बघा, किचन खाली करून दिली पुरी, सर्व किचन खाली करून दिली. आणि त्यांनी काल हे पुरं हे काम केलं. पुढे किचनमध्ये डबल डिझाईन टाकली. हे बघा, तिकडल्या 2 रूमा झाल्या, आता इकडल्या 2 रूमा खाली करून दिल्या. किचन खाली करून दिलं. आता बघा, आज ते समोरचं डिझाईन झाली की मग मी तुम्हाला समोरचं दाखवेल. काल हे झालं, आज हे किचनला करणार. फर्निचरचं त्यांनी कापून ठेवलं. फर्निचर त्यांनी माप घेऊन पुरं सर्वच्या सर्व कापून ठेवून दिलं. पट्ट्या मोठे मोठे हे रूम त्यांना आम्ही फर्निचर करायसाठी खाली करून दिले. या रूममध्ये पुरं कापून ठेवलं त्यांनी. तर आज आले की समोरचं करतील. असं काम चालू आहे मित्रांनो. हे तर दाखवलंच तुम्हाला, झालेलं आहे. असं चालू आहे घरचं काम. जसं जसं काम होणार तसं तसं तुम्हाला आम्ही दाखवणार. ठीक आहे मित्रांनो. हे बघा, आम्ही एकाच हॉलमध्ये सर्व सामान ठेवलंय. एकाच हॉलमध्ये आम्ही सर्व सामान ठेवलं. हे बघा, बेड सामान इथून पॅक करून टाकलं, कपाट ठेवला. हे बघा, सामान ठेवलं सर्व. आता आमची हॉलच आमचं आलं, किचन बेडरूम सर्व झालंय. हे बघा, फ्रीज आम्ही सर्व एकाच हॉलमध्ये ॲडजस्टमेंट करतो. मित्रांनो, आपल्याकडे एक छोटासा पाहुणा आलेला आहे. बघा किती क्यूट आहे. प्रजू आला आणि घेऊन आला पाहुण्याला. हे बघा, प्रजूने हातात आणलं मस्त पकडून त्याला. दादा काम करत आहे लॅपटॉपवर. हाय दादा. दादा जेवण झालं का रे? हे बघा कसं चालत आहे, कसं चालत आहे. किती छान. याचं नाव काय ठेवायचं? अरे उडी मारली माझ्या पायावर. याचं नाव काय ठेवायचं रे? किती गोड आहे म्हणा, खूपच गोड आहे ना. आवाजही करत आहे, क्यूट 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 आवाज करत आहे. मागे ये रे, मागे ये. आता जागा कमी आहे सध्या आपल्याकडं. काम आता चालू आहे. ती 2 रूमाने दिल्या का खाली करून, किचनचं चालू आहे. बघ काय ठेवू रे प्रजू आपण याचं नाव? बगडे नाही, आपण आपल्याकडचा टिटू गेला ना, टिटूच ठेवून दे. नाही बगडे, तू बगडे. गुलाबी टिटू चाला राहिला माझ्या पायाजवळ. पायाजवळ येत आहे. आम्हाला खूप आवडते असे पक्षी. पहिल्यापासून पक्षीच आहे ना आपल्याकडे, आम्हाला पक्षी आवडते. तू चालला प्रजू?
जा ना मग लवकर ये, मी पाहतो याच्यासाठी पृष्ठ एखादं. याला आणखी तांदूळ देऊ, आणखी काय देऊ याला? ज्वारी पाहिजे असते. किचन मधली डिझाईन तयार आहे, बघू शकता. बघा किती छान केली. हे सिंपल मध्ये केलं कारण की किचन मध्ये कसं आपल्याला साफ करायला त्रास होणार ना, मेंटेन ठेवायला, म्हणून सोपं टाकलं. हे बघा, हे सुंदर टाकलं. किचनमध्ये 2 डिझाईन टाकले. पहिले किचनमध्ये 2 टाकून मग त्यांनी छोट्या रूममध्ये हे बघा डिझाईन टाकून ठेवलं. आज होऊन जाते. इथे पण छान छोटीशी डिझाईन. असं आता ह्या 2 रूमचं चालू आहे. त्या 2 रूमचं झाला तर ह्या 2 रूमचं चालू आहे. आता यांना पण आता आज 7 दिवस होता काम करत आहे. तर आजची 11 तारीख आहे. आज मित्रांनो 1 महिना झाला काम काढलं, पण आणखी हेच चालू आहे POPचं. चाललो आम्ही लाईट आणायला, POPचे पुरे लाईट आणायला चाललो आता आम्ही. दादा आणि मी सिटीत. दादा हे प्रजू येत नाही म्हणते, प्रजूला म्हणत आहे चाल, प्रजू म्हणते मी येत नाही म्हणते. ठीक आहे, गाडी धुवा स्वतःची मस्त. हा गाडी वगैरे धुतो. सध्या गाडी एवढ्या आहे नाही माझ्याजवळ, पण आज स्वतःची गाडी लय खराब झाली तर धुवून टाकावं म्हटलं. आता आता आम्ही दादा आणि मी जाते सिटीत आणि लाईट वगैरे आणि आणखी सामान आणायचं आहे, ते पण आणत आहे सोबतच. मग तुम्हाला नंतर दाखवतोच आम्ही समोरचं काय आहे तर. चिकू बघा, आमच्या घरचा चिकू बघा. दाखव रे आण रे. मी दाखवतो तुम्हाला मित्रांनो. जाग्यावर थांबत नाही चिकू. आमच्या घरचा चिकू आहे हा. आमच्या घरचा टिटू वाटत धावतोय त्यांचे. हा टिटू आणि हा चिकू. हे बघा तो पण खाली आला. हा धावायला लागला, तो पण खाली आला. बघा किती छान आहे. हा मिठू कसा किल्ला दाखवतो जाऊन नको दाखवलं घाण. हां हो हां किती छान आहे बघा. गुलाबी प्रजून माझ्यासाठी आणला. मला आवडते ना तर पक्षी वगैरे खूप आवडतात मला. पक्षी मिठू हे फक्त डॉग नाही आवडत. ते डॉग कसं मला छोटी होती तर मला चावला होता ना, म्हणून मला आवडत नाही डॉग. मला असे पक्षी आवडतात खूप छान मस्त. त्याच्यासोबत खेळते मी दिवसभर. आता व्हिडिओ पण काढणार मी. कुठं राहते घरात आपल्या? शिशी करून ठेवते. शिशी करून ठेवते. आमचं सध्या तसंच आहे आता इकडे. ते खातो मी, थांब. हे बघा आता आपल्या छोट्या रूमची POP आज ओके झाली. बघा 4 दिवस लागले याला. ह्या POPला बघा किती छान डिझाईन बनवली आहे. आता याला कलर केल्यावर आणखी तुम्हाला पुन्हा नंतर दाखवून पुढल्या ह्याच्यात. बघा छान झाली ना. आज 4 दिवस झाले या एकाच रूमला लावले त्याने. आता 4ही रूम मधल्या आपल्या POP ओके झालेल्या आहेत. आता कलर बाकी आहे, पण याला 10 दिवस जास्त दिवस गेले, 15 दिवस गेले. आणि फर्निचरचं पण थोडं सुरुवात केली आहे. दाखवते मी. फर्निचरचा पण ढाचा बनवून ठेवला आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा दोन कपाटाचं फर्निचरचा ढाचा बनवून ठेवलेला आहे ह्या रूममध्ये त्यांनी, आणि ह्या रूममध्ये पण बनवून ठेवलेला आहे. बघा बघा इथे पण बनवून ठेवला आहे. यांना 8 दिवस झाले. 8 दिवसापासून हे 2 ढाचे बनवून झाले. आता समोरचं मी तुम्हाला पुन्हा मग कलर झालं की पुन्हा दाखवते. पण आता कलर आहे, किचन मधलं आहे, आणखी खूप काही बाकी आहे. हे मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. आता हा ब्लॉग मी इथे चेंज करत आहे कारण की खूप मोठा होणार ना, तर मग प्रॉब्लेम जाणार. त्याच्यासाठी मग मी भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.